एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी कोल्याचा धंदा हाय जीव उतारी गो कोल्याचा धंदा हाय जीव उतारी कोल्याचा धंदा हाय जीव उतारी कोल्याचा धंदा हाय जीव उतारी पाठीशी उभी हाय एक विराई गो पाठीशी उभी हाय एक विराई पाठीशी उभी हाय एक विराई गो पाठीशी उभी हाय एक विराई धनी माझा गेलाय बरंडोलीला चित सुटलाय वादली वारा धनी माझा गेलाय बरंडोली मंडळाची स्थापना आम्ही कमी 16 ते 17 वर्षापूर्वी केली. इथले काही नागरिक बाहेर गरबा खेळायला जायचे, त्यामुळं आमच्या एक ह्याच्यात आलं की आपल्याला पण पूजापाठ करण्यासाठी आपण इथं देऊ बसू, आपले गावातली लोक बाहेर गरबा खेळायला जाऊ नये व टाईम टू टाईम घरी जावे, ह्यासाठी आम्ही जाधवताई, नितीन असे, दीपक सावळा हे असे आमचे महत्त्वाचे नाना मुरारे असे महत्त्वाचे कार्यकर्त्यांनी आम्ही एक मीटिंग घेऊन आम्ही त्या वर्षापासून आम्ही गरबा चालू केला, देवी बसवायचं चालू केलं. पहिल्या वर्षापासूनच आम्ही देवी बसवली आहे. 9 दिवस आमच्या इथं गरबा खेळला जातो. त्यानंतर परत गरबा संपल्यानंतर रात्री आमच्या परिसरातल्या महिला जमा होतात. गावच्या पद्धतीने जे फुगड्या, टाळ्यांचा गरबा हे जवळ 2-2:30 वाजेपर्यंत रात्री खेळला जातो. तसेच लास्ट दिवशी दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथं प्रसादाचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी आम्ही चैतीनगरमधील सर्व रहिवासी प्रसादाचा लाभ घेतात. दसऱ्याच्या दिवशी 1 तास गरबा नाचून रात्री 7:30 वाजता मोठी मिरवणूक होते व आम्ही देवी विसर्जन होतो. त्यामुळे देवी इथं असल्यामुळे आमच्या येथील सर्व मुलं, महिला, पुरुष आमच्या गावाच्या बाहेर कोणी जात नाही. त्यामुळे लोकांना देवी असल्या 9 दिवस असं वाटतं की गावामध्ये 9 दिवस दिवाळीच आहे. कारण आम्हाला देवीचा आशीर्वादही भेटतो आणि लोकांचाही आमच्या मनाने लोकांचाही आशीर्वाद आम्हाला भेटतो. कारण लोकांना दाराजवळ सर्व पूजापाठ करायला आम्ही एक मंडळाच्या तर्फे आम्ही ही देवी स्थापन केलेली आहे. या 16-17 वर्षामध्ये आम्हाला देवीचा कार्यक्रम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडून या कोणत्याही व्यक्तीकडून आम्ही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत कोणती घेतलेली नाही. जे काही खर्च असेल ते आम्ही स्वतःहून करतो. मी स्थानिक नगरसेविका म्हणून एवढेच सांगते की संतोष पाटील एकविरा उत्सव हा लोकमान्य नगरमध्ये पहिल्यापासून आणि चांगल्या पद्धतीत केलेला असतो. आणि सगळ्यांचं सहकार्य असं असतं की सगळे मोलाचं सहकार्य देऊन महिला किंवा जे आपले पदाधिकारी आहेत एकविरा उत्सवाचे. नमस्कार. एकविरा उत्सव मंडळाच्या वतीने व मंडळाचे आमचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. 1997मध्ये या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे आणि विशेषतः हा मध्यमवर्गीय कामगार वस्ती म्हणून हा भाग गणला जातो. आणि या भागामध्ये आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी हा उत्सव सुरू करून खऱ्या अर्थाने सांस्कृतिक चळवळ या भागामध्ये सुरू केलेली आहे. आणि या सांस्कृतिक चळवळीला स्थानिक रहिवाशांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आणि अल्पावधीतच ही जी देवी आहे आमची ही नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती झालेली आहे. आणि दरवर्षी हजारो भाविक येतात, दर्शन घेतात. आपण पाहत असाल की इथे अशा प्रकारे साड्यांचा नवस वगैरे दिला जातो. तर अशा प्रकारे दरवर्षी 9 दिवसामध्ये इथे भरपूर मोठा खच आपल्याला दिसेल. आणि विशेषतः ह्या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होतात.